तुमच्यासाठी राहिला आमंत्रण. आज आम्ही लोककल्याण राज संस्थेचे पदाधिकारी कुपर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगली वागणूक मिळत नव्हती अशा प्रकारच्या तक्रारी काही रुग्णांनी केलेल्या होत्या. त्यांना वेळेवर सगळे उपचार मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. या संदर्भात आज या रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहिते सर यांना आम्ही भेटण्यासाठी कुपर हॉस्पिटलला आलो होतो. त्यांची भेट झाली. त्यांनी आमचे जे काही प्रश्न होते त्याला खूप चांगली उत्तरं दिली आणि रुग्णसेवा चांगल्या प्रकारे पुढे सुरूच राहील अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इथे सर्जरी सुरू केल्या त्याची माहिती दिली आणि हे हॉस्पिटलमध्ये येणारे जे पेशंट आहेत ते 2,500 ते 3,000 पेशंट पर डेला या ठिकाणी येतात. त्याच्यामुळं जी काही बाकीची टॉयलेटची व्यवस्था आहे, इतर काही साफसफाईची व्यवस्था आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती भार येतो आणि ती कोलमडल्या जाते. त्याच्यामुळं त्याच्यावरही त्यांचा अंकुश राहील कसा अशा प्रकारचं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही आज लोककल्याणचे पदाधिकारी या ठिकाणचे आहेत, राज्याचे आहेत, राष्ट्रीय आहेत, ते आज आम्ही सर्वजण आणि अंधेरीतले कार्यकर्ते असे आम्ही आज या कुपर हॉस्पिटलला भेट दिली आणि मोहिते साहेबांनी जे आम्हाला सगळ्या प्रकारची माहिती दिली त्यांनी आमचं समाधान झालं. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. विशेष आहे की आमची लोककल्याण राज संस्थेची मीटिंग झालेली होती. त्या मीटिंगला अंधेरीतून या विलेपार्ल्यातून बऱ्याच महिला गेलेल्या होत्या. त्याच्यामध्ये ह्या मीनाच्या पाटील दिनेश दादा स्वतः होते, त्याही येतात, ज्या तक्रारदार आहेत त्याही इथे येतात. थोड्या 5 मिनिटात इथे पेशंटची व्यवस्था करणारे जे आहे आता BMC हॉस्पिटल आहे, कामगार करून सगळ्या त्यानंतर बोलू शकतो कारण का आम्ही सरकार लाईनमध्ये जाऊ. त्याच्यामुळे ते काय विसरून चालणार नाही. विरोध सरकार आहे, सरकारमधूनच यंत्रणा कमी पुरवल्या जाते, तर त्याच्या बाबतीत काय तुम्हाला कुठला दोष देण्याचा विषय नाही. त्याचा तुम्ही एक सोयीस्कर मार्ग निघावा की जेणेकरून तुम्हाला जर तुमच्याकडे व्यवस्था नाही आहे, कमी माणसं आहेत, तर मग ती कॉन्ट्रॅक्टची आहे. तर कॉन्ट्रॅक्टची आहेत ती पेशंट म्हणजे रुग्णांना सहाय्य करत नाही, वेळेवर त्यांची काळजी घेत नाही किंवा त्यांना वेळेवर भेटत नाही. हा पहिला मुद्दा माझा सगळ्यात. एक दोन उदाहरणं सांगू शकाल का याच्यावरची? त्या बघा त्यांच्यासोबत मी प्राजक्ता पंडित जाधव. माझी आई आता 1 महिना झाला जाऊन कुपरला तिला पॅरालिसिस अटॅक आला. कसं होतं काय प्रॉब्लेम? तर तिला ॲक्च्युली आम्हाला स्ट्रेचर आम्हीच आणलं, स्ट्रेचरवर घातलं, नंतर आम्हाला सांगितलं CT स्कॅन करायला न्या, MRI हे कंटिन्यू चालू होतं. तर माझ्याकडे पेशंट ते आम्ही आळीपाळीने येत होतो, माझे 2 भाऊ वहिनी असं करून आम्हाला पेशंटकडे म्हणजे 3 माणसं लागायची. चादरी साहेब नेऊन आम्ही ट्रॉलीवर टाकायचो. कोणी तिथे जेंट्स कोणी नसायचं उचलायला. अक्षरशः आमची एवढी हालत होती. CT स्कॅनला नेलं की आपण पकडून एकच त्यातला एक व्यक्ती होता की तो आपल्याला हेल्प करायचा, बाकी कोणी नव्हतं. कॉक्रोच पण त्या वॉर्डमध्ये. मी म्हटलं हे काय झुरळ वगैरे किती आहेत? वगैरे पाळलेले आहेत आम्ही. नर्स नाही फटाफट यायला काय झालं तर त्या त्यांचं फक्त मेडिसिन द्यायला येणार तेवढंच. माझ्या आईला नाकातून नळी लावलेली. तर आम्हाला काय सांगितलं तुम्हीच ज्यूस वगैरे तुम्हीच पाजा. माझी आई लास्ट सिरियस होती. तर मला ते पाजायला म्हणजे आम्ही लाईफमध्ये कधी केलंच नाही, बघितलंच नाही, तर कसं पाजणार? पटकन जीव बिव गेला तर म्हटलं आमच्यावरच सगळं येणार. मग ते बोलले तुम्हाला दाखवलंय ना तुमचं तुम्हीच करा. म्हटलं ठीक आहे. खूप हालत खराब होती माझी आईची आणि त्यात ती गेली पण. आता पहिला यांचे मुद्दे नर्सेस